त्या बाई काय वाजलं रे. एक वाजता कोणतीच मुलगी सुंदर दिसू शकत नाही कारण जास्त हॉर्लिक्स आणि कॉम्प्लॅन आणि बोर्नविटा पिल्याचा परिणाम चोरून प्यायचा. हा मी मला ना खूप वाघ आहे पण हा आम्हाला फुल घाबरवायचं काम करतो. तर आज आम्हाला जायचं आहे लग्नाला, जसं की जो की तुम्ही हळदीचा भाग बघितला. आणि आता आम्ही मेकअप करतोय तिघी पण एका आरशात एका लाईनीसमोर तुम्हाला एकदम वॉर्डरोबमध्ये दिसत असेल त्यांचा वेळी तिकडे मेकअप चालू आहे. एवढा मी फाउंडेशन लावलंय आता तरी पण असं वाटत नाही मी मेकअप केलाय. सकाळी खराब आहे कारण हे फाउंडेशन लावून काहीच फायदा होत नाही. नुसती लिपस्टिक लावली तरी माणूस चांगला दिसतो. हे बघा असं वाटतंय मी अजून बुरशीचे पण नुसती लिपस्टिक जरी लावली ना तरी लई भारी दिसतं. तरी पण हे लावायचं. आता बघा मी कशी दिसते लिपस्टिक लावलं बघा कशी दिसते. हो तर आमच्या दोघांचा मेकअप झाला. स्वतः चांगली आहे असली स्वतः लगेच घेऊन द्या किती गपाटा. तर आता माझा मेकअप झालाय. आता मला ड्रेस चेंज करायचा आहे. अजून जरा सेट व्हायला टाइम. मीच केला हा मेकअप फक्त लायनर व्हायचं. हेअरस्टाईल माझा चेहऱ्याचा मेकअप झाला. अजून हेअरस्टाईल आणि हे काहीतरी घालायचं बाकी ते गाडीत घालणार आहे आता कारण आता टाइम आहे आमच्याकडे. माहित नाही रेडी आता. चला आम्ही आता गाडीत गेट रेडी विथ मी करणार आहे. 1 minute later. अशी दिसते खरं आवरून पण आवरसारखी दिसते. कोण आम्ही लग्नामध्ये पोहोचलोय डायरेक्ट. आता माझा मेकअप वगैरे सगळं झालंय आणि आता मी तुम्हाला ब्राईडला पण भेटवते. काल नाही भेटवलं पण आज भेटवते. माझ्या मम्मीचा मेकअप बघा. ब्युटिफुल सारी इन ब्युटिफुल नाही ब्युटिफुल नारी इन ब्युटिफुल सारी. हा ब्युटिफुल सारी इन ब्युटी काहीतरी क्वीन नाही नारीच म्हणणार नाही. केव्हाची बॉटल घे असं पे तसं पे लय उद्योग चालू होता. मग मानस पायवाला झालाय खाली पाहायला गेला. सुसू गेली सुसू केव्हा असं बॉटल कर तुझं तोंड गेलं आणि त्या कूलर मध्ये गेलेलं जाऊ दे. माझा ड्रेस असा आणि त्याच्यावर कळतच नाही पाणी उडले का. तुझं बाय असं कळतंय ना लहान फाराने दिलं सांडून काय झाकून घे. मी लग्नात आल्याबद्दल आम्हाला गिफ्ट भेटले गाईस. बघा लग्नाला आलेला फायदा एक टाइमचं जेवण आणि कपडे सगळं भेटतं. तुम्ही पण असे लग्न अटेंड करत जावा. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आता हे बघा तिला 2 भेटले मला 1च भेटले बाद झालं. तर आता आम्ही घरी जातोय एवढ्या लवकर म्हणजे बरोबर टायमावर जातोय कारण आता आम्हाला अजून एका लग्नाला जायचं आहे. म्हणजे जसं की काल एक ब्लॉग बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये हळदी झाली मग हे लग्न त्याच्यानंतर परत उद्या एक हळदी मग एक लग्न परत एक हळदी परत एक लग्न असे तुम्हाला खूप सारे ब्लॉगचे पार्ट बघायला भेटणार आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. तर आत्ता आम्हाला याच्यानंतर जायचं आहे मेहंदीला. इथून संगमनेरला जायचं आहे आणि आता आम्ही जसे चांदोरी लग्नाला आलो आहे तर इथून आता आम्हाला सिन्नरला जायचं आहे. सिन्नरवरून संगमनेरला जायचं आहे मेहंदीला मग त्याची परत उद्या हळद मग लग्न. तर असं भरपूर काय करायचं आहे. आता आम्ही घरी निघायच्या मार्गाला बाहेर जाण्याच्या इथे उभं आहे म्हणजे पार्किंगमध्ये उभं आहे आणि आमचा फार ग्रहण विषय चालला आहे. ही बघा आमची मामाची बोर. ते कोणतं गाणं आहे? ही 10वीला आहे. ही माझ्या एवढ्या हाईटची आणि मी बघा 15वीला आहे. मी 15वीला आहे. त्यांच्या दोघींपेक्षा मी छोटी आहे. काही नाही ते मी लहानपणी जास्त हॉर्लिक्स आणि कॉम्प्लॅन आणि बोर्नविटा पिल्याचा परिणाम चोरून प्यायचा.
हा मी चोरून पण खाल्लेलं आहे. म्हणजे मम्मी जसं की सकाळी फक्त एकदा दुधात द्यायची, तर मम्मी घरी नसल्यावर मी ते चमच्यानी चोरून बी खाल्लेलं आहे. मग हे ती चोरून खाल्ल्याचे परिणाम झाले माझ्यावर. आमचे मम्मी पप्पा ते अजून पाहुण्यांशी बोलताय म्हणून आम्ही असं उभं आहे. आय डोंट नो ही कॉलेजची गाडी सगळा टॅका दिलाय मी तिच्यावर. मी स्कूटी कोणाची घ्यायची घेऊन जायची का? ओ बोलते मी कोणी जेव्हा स्कूटी चालवत येत नाही. आले गोरी गोरी दिसते. लाईट चांगली काय चालेल लाईट चांगली. एक मिनिट थांबू शकते का? जर तुम्ही काही इंडियन फॅमिलीतले असाल तर तुम्हाला गाडीत असं बसून जावं लागेल. सगळी पूर्ण पुढे मागे सगळी गाडी भरून मांडीवर पण असं कांदे कांदे. आता आम्ही जाणार आहे मामाच्या घरी. मामाच्या घरी मामाच्या घरी मामाच्या घरी. मामाच्या घर कशाला घरी? निंब चोरायला. चोरायला नाही घरी आपल्या गाडीत जाऊ दे. आपण अजून आपला स्टॉक वाढून घेऊ. कशाला? निंबूचा स्टॉक कमी नाही वाटला पाहिजे. जो मिलता है वो भर लेना चाहिए. बात तो सही है. घरून घरी आलो. तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये थकलेलं दिसत असेल, पण तो थकवा सगळा आम्ही थोड्याशा अर्धा तासाच्या झोपामध्ये मिटवला आहे. प्रयत्न केला आहे, मिटला नाही कारण तो अजून. आणि आता आम्ही जात आहोत संगमनेरला हळदीला. आमची बॅग वगैरे भरली आहे आणि आता आम्ही तिघं जातोय मेहंदीला. हळदीला नाही, हळद उद्या आज मेहंदी आहे. तर चला. एकदम सगळं एकदम असे लग्न इतके दिवस का लग्न नसतं आणि आता अचानक इतके लग्न बापरे. आम्ही बॅग सुद्धा भरून ठेवली होती. एकदम लास्ट मोमेंटला बॅग भरली आहे. आमचा चेहरा नाही दिसत. आता आम्ही आलो आहे संगमनेरला लग्नाला. संगमनेरचे येडे. हे बघा आमच्या गाडीला लाईट पण नाही. बघा 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 आमच्या डोळ्याच्या बॅटऱ्या चालू करून आम्ही आलोय संगमनेरला. गप्प आहे काही नको बोलू आहे. दादा गप्पणार आहे. लोक राहते तिथे कशाला वागी. गाईज तर आता आम्ही नवरदेवाच्या म्हणजे जिथं लग्न आहे तिथं पोहोचणार आहे. आणि तुम्हाला रस्ता पाहून काय आणि या गावाला ना खूप वाघ आहे. पण हा आम्हाला फुल घाबरवायचं काम करतो. आला 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 समोर आलं कारण तेव्हा तुम्हाला लग्नाचं घर चमकलं असं समोर. ए पागल दादू एवढा का रे. मी हा व्हिडिओ सोबत ठेवेल. उलट्या बाई काय वाजलं रे. या दोन्ही बाजूने मका आहे आणि हा गेला सारखा आम्हाला घाबरतोय. कोणाच्या डोळे चमकले दादू. आता हा व्हिडिओ सोबत पप्पा दाखवला तुला येडे चाळे करीतो. घर कोणते लग्न या काय एवढं तुला दिसतं ना का पुढं. फायनली काय आम्ही पोचलो आणि आमच्या या पद्याचा बोजा बोलला का वाघाला आला नाही बरं का. सुखरूप मध्ये पण आम्ही आमचा दिसलं का हे तुम्हाला लग्नाचं घर. आता व्लॉग बंद. बाय बाय. तर आता आम्ही लग्नाला आलोय आणि 3 जूनला हळद आहे आणि आता 1:21 झाले ना. आमचं अजून मेहंदी चालली. म्हणजे मेहंदीच्या दिवसाचा दिवस संपलेला आहे. हळदीचा दिवस सुरू झालाय तरी आमची अजून मेहंदी संपलेली नाही. यस हे बघा हिला मेहंदी काढली. आता हिचे बोट रंगवून देते. आणि बघू इकडे बघू. तेव्हा ही मी काढली आहे एकदम सोशल डिस्टन्स. कारण आता रात्री 1 नंतर काय अपेक्षा करावी. 1 नंतर काय अपेक्षा करावी कोणी माझ्याकडून मेहंदी काढायला. पाठीमागून बघू. हे पूर्ण एस्थेटिकचा किडा घुसलेला आहे माझ्यामध्ये. आता सगळं म्हणते ती काय नागिनी डसली का काय. कॉलला एकदम इग्नोर कर. 1 वाजता कोणतीच मुलगी सुंदर दिसू शकत नाही कारण ये कुछ ज्यादा पर्सनल हो गया. पण यही सच है. माझी मेहंदी बघा पूर्ण रंगली आहे. मी तुम्हाला माझी मेहंदी दाखवली नाही. हे बघा अजूनही दाखवलेली आहे. उद्या पूर्ण दाखवून देते. आता काही नाही. हे बघा आमचे यजमान इकडे झोपले. भाऊ हा झोपलाय. जो आम्हाला वाघाची भीती दाखवत होता रस्त्याने तर एकदम आमकुक्षित गेलाय. आता आमचा टाइम होणार आहे थोड्या वेळात. गुड मॉर्निंगला गुड नाईट हा जेव्हा तिकडं आजीन त्यांची गुड मॉर्निंग होईल तेव्हा आमचा गुड नाईट होणार आहे.